नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विभक्ती, कारकार्थ आणि उपपदार्थ घेतोय. याच्यामध्ये सर्वात मेन हा जो चार्ट आहे, हा जर का आपला पाठ राहिला तर आपल्याला बाकीचं उदाहरणं समजायला थोडं सोपी जाईल. ठीक आहे. आणि याच्यावर कंपल्सरी 1 मार्क असतोच असतो. तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये बघाल तर हा तुम्हाला भेटून जाईल. एखादीच असा म्हणजे पोलीस भरती असेल ज्याच्यामध्ये हे विचारलं नसेल, हे कंपल्सरी विचारतात. एक तर तुम्हाला विचारलं जाईल एकवचन, अनेकवचन किंवा कारकार्थ, किंवा विचारलं जाईल विभक्ती कोणती आहे. एक उदाहरण राहील, त्याच्यामध्ये डॅश राहील, त्या डॅश मध्ये याच्यातून कोणतेही प्रत्यय तुम्हाला दिसतील, एकवचन किंवा अनेकवचन याच्यापैकी कोणतेही प्रत्यय दिसतील, आणि तुम्हाला त्या डॅशचं संबंध कोणत्या विभक्तीशी आहे किंवा कोणता त्याच्यावर कारकार्थ फीड बसतो आहे हे तुम्हाला विचारलं जाईल. ठीक आहे. तर प्रथमामध्ये एक वचन विभक्तीचे जे प्रत्यय आहे त्याच्यामध्ये एक वचन अनेक वचन असं नसते. ठीक आहे. त्याचा कारकार्थ काय असतो? कर्ता. द्वितीयचं स ला ते, स ला ना ते. ठीक आहे. हे कशाचं असेल कारकार्थ? हे कारकार्थ कशाचं आहे? सला ते, सला ना ते, हे कर्म. ठीक आहे. कारकार्थ कसा आहे? कर्म. त्याच्यामध्ये द्वितीय आणि चतुर्थी याचे काय आहे? विभक्तीचे प्रत्यय सारखे आहे. सला ते, सला ना ते. इथे पण सला ते, सला ना ते. ठीक आहे. परंतु या दोघांचे कारकार्थ वेगळे आहे. आणि जेव्हा चतुर्थी येते तेव्हा लवकरच समजून येते की हे चतुर्थीचे सला ते, सला ना ते आहे. का बरं? कारण की त्याच्यामध्ये एक तर तुम्हाला कोणती गोष्ट दान किंवा भेट असं त्याच्यामध्ये दिसेलच. ठीक आहे. त्याच्यावरून तुम्ही लवकर लक्षात घ्याल की ते काय आहे? चतुर्थी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पंचमी. पंचमी सगळ्यात सोपी म्हणता येईल ऊनहून. सगळ्यात सोपी. की एखादी गोष्ट झाली की नागपूरहून गाडी निघाली किंवा मुंबईहून, है ना, मुंबईहून रमेश निघाला, है ना, तर ते ऊनहून जसं म्हटलं तर ते कशामध्ये येईल? पंचमीमध्ये. त्याचा कारकार्थ काय आहे? अपादान. अपादान म्हणजेच काय? दुरावा किंवा वियोग. म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर एक तुम्हाला एक गोष्ट दूर झालेली दिसेल. ठीक आहे. त्याच्यानंतर येईल षष्टी. षष्टीमध्ये चा, ची, चेच्या, हा पण एक सोपी पद्धत आहे. चाची, चेच्या. तसंच एक याच्यामध्ये झाजी, झेजा पण येतो. ठीक आहे. चाची, चेच्या, झाजी, झेजा पण येतो. ठीक आहे. पण इथे चार्ट मध्ये, पुस्तकामध्ये आता दिलेला नाही आहे, पण तो कोणत्या तरी याच्यामध्ये दिलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये जेव्हा ते येईल ते. ठीक आहे. पण याच्यासोबत झाजी, झेजा पण येतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर षष्टीमध्ये चाची, चेच्या, इथे अनेक वचन मध्ये पण चाची, चेच्या, आणि त्याच्यामध्ये काय आहे? संबंध. ठीक आहे. त्याचा कारकार्थ काय? संबंध. त्याच्यानंतर सप्तमी. सप्तमीमध्ये त, ई, आ. त, ई, आ. इकडे पण अनेक वचन मध्ये काय आहे? त, ई, आ. त्याचं काय आहे कारकार्थ? अधिकरण किंवा स्थळ किंवा वेळ. अधिकरण, स्थळ किंवा वेळ. ओके. त्याच्यानंतर आहे संबोधन. संबोधन म्हणजेच कारकार्थ काय आहे त्याचं? हाक मारणे. हाक जेव्हा मारतो आपण तेव्हा मुलांनो, नाही का, मी आताच उदाहरण घेतलं, मुलांनो. तर जसं नो आलं तर हे काय आहे? सगळ्यांसाठीच वापरलं जाईल, एका व्यक्तीसाठी वापरला जाणार नाही. जसं उदाहरणार्थ शुभम नो, इकडे ये, असं होईल का? नाही. तेच तिथे एखादी ग्रुप आहे मुलांचा, त्यांना म्हटलं मुलांनो इकडे या, म्हणजे मुलांना म्हणजेच काय झालं? तो ग्रुप आहे. ठीक आहे. हे झालं हा चार्ट. ओके. ह्या चार्ट वरून आता आपण काही उदाहरणं घेऊ. तसं आज घेऊ आपण प्रथमा, द्वितीय. ठीक आहे. जर पॉसिबल झालं तर तृतीय घेऊ, चतुर्थी पण घेऊ. ठीक आहे. एक 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 आपल्याला शिकायचं आहे डीपली. असं नाही की फक्त हा चार्ट घेतला. खूप लोक काय करतात, हा फक्त चार्ट शिकवतात, वेगळे होतात. आपल्याला तसं नाही करायचं. तुम्हाला हे समजेलच नाही तर फक्त हे पाठ करून काही अर्थ नाही. ठीक आहे. तर व्हिडिओ एंड पर्यंत बघत चला, कारण की त्याच्याने काय होईल, तुम्हाला त्याचा मेन रिझन माहित पडेल की नाही हे याच्यामुळे हे आहे. आता जसं बघा, प्रथमामध्ये एकवचन आणि अनेक वचन नाही दिलेलं आहे, पण तुम्हाला ते कळायला पाहिजे की का बरं त्या प्रथमामध्ये करता आलेला आहे.
कर्त्याला काहीच लागत का बरं नाही आहे? म्हणजे एकवचन पण नाही लागत आहे आणि अनेक वचन पण नाही लागत आहे. का बरं नाही लागत आहे हे कळण्यासाठी तुम्हाला उदाहरण बघावं लागेल आणि त्याची प्रत्येकाची डेफिनेशन बघावं लागेल. ठीक आहे, तर आता आपण हे आता याच्यामध्ये एक उदाहरण आहे. सकाळी कमलने विमलचा वर्कर मशीनने ठेवला. ठीक आहे, कर्ता दिला. ठीक आहे, कोण आहे करणारा? कोण आहे काम करणारा? कमल. त्यावर कार्य झालेलं आहे म्हणजे कोणती तरी क्रिया घडलेली आहे, ते म्हणजे काय? कर्म. याच्यातला कर्म कोणत्या गोष्टीवर क्रिया झालेली आहे? मशीनवर क्रिया झाली की वर्करवर झाली? वर्करवर क्रिया झाली, मशीनने झाली, पण कोणत्या गोष्टीवर झाली? तर वर्करवर झाली, त्याच्यावर शिलाई बसली आहे, म्हणजे हा काय झाला? कर्ता. ठीक आहे, आता विमलचा कोणाचा परकर होता तो? विमलचा. तर याचा याचा संबंध आहे ना त्याच्यासोबत. हा संबंध कोणाचा आला? विमलचा. अधिकरण मध्ये काय आहे? तुम्हाला काय सांगितलं होतं? अधिकरण मध्ये काय होतं? वेळ किंवा स्थळ. वेळ कोणती आहे याच्यातली? मशीनने वेळ आहे ना, सकाळ. सकाळ वेळ आहे. ठीक आहे, वेळ किंवा काळ म्हणजे त्याचं काय झालं? अधिकरण. ओके, आता कोण उरलाय? मशीनने. मशीनने म्हणजे काय? साधन झालं, तृतीयाचं साधन. ठीक आहे, आता बघा याच एकाच उदाहरणामध्ये काय काय भेटलं आपल्याला? हा क्रियापद आहे, शिवलं म्हणजे क्रियापद आहे. पहिले बघा सकाळी. सकाळी म्हणजे वेळ माहीत पडली, बरोबर? वेळ किंवा अधिकरण. त्याच्यानंतर कमलने. कमलने म्हणजे कोणी केला? करता आहे तो, बरोबर? कमलने शिवला ना, म्हणजे तो त्या वाक्यातला काय आहे? करता आहे. त्याच्यानंतर विमलचा परकर कोणाचा होता? तो विमलचा होता, म्हणून विमल हा काय झाला? त्याचा संबंध आलेला आहे. हा इथे बघा चा लागला, चा ची चे मी सांगितलं होतं, बरोबर? षष्टी आहे ना. त्याच्यानंतर कर्ता. कर्ता कोण आहे? परकर आहे, ज्याच्यावर क्रिया घडली. सॉरी, कर्म आहे हा. सॉरी सॉरी, कर्म आहे. मी इथे कर्ता लिहिलं, हा कर्म आहे. ठीक आहे, याच्यावर क्रिया घडली. त्याच्यानंतर मशीनने. मशीन हे काय झालं? साधन झालं. ओके, याच्यावरून तुम्हाला हे उदाहरण कळलं असेल. आता याच्यामध्ये थोडं डीपली वाचू आपण. विभक्तीचे प्रत्यय. नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीत रूपांतर करताना, नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीत रूपांतर करताना त्याला जी अक्षरे जोडली जातात, कोणती पण ही जी अक्षरं जोडली गेली आहे बघा, याच्यामध्ये बघा चा जोडलाय, याच्यामध्ये कमल ने जोडलेला आहे, त्याच्यानंतर अजून कुठे काय? मशीन ने जोडलेलं आहे ना. हे जे जोडलेले जे आहे त्याला काय म्हटलेलं आहे? प्रत्यय म्हटलेला आहे. ठीक आहे, जे पण अक्षर जोडलेले आहे नामाला किंवा सर्वनामाला जोडून जे काही आलेलं आहे त्याला जे शब्द जोडलेले आहे त्याला काय म्हटलेलं आहे? प्रत्यय. ठीक आहे, त्याच्यानंतर कारकार्थ जो शेवटी लिहिला होता आपण, ते काय आहे? वाक्यात नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी जो संबंध येतो. कोणाचा? क्रियापद. क्रियापद कुठे असते? वाक्याच्या सर्वात शेवटी. क्रियापदाशी जो संबंध येतो त्याला कारक संबंध किंवा कारकार्थ म्हणतात. एक तर त्याला काय म्हणतात? कारक संबंध किंवा कारकार्थ.
आणि त्या विभक्तीला कारक विभक्ती म्हणतात. जे विभक्ती येईल त्याला काय म्हणतात? कारक विभक्ती. हे डेफिनेशनचं काही लेणं देणं नाही आहे. आपल्याला डेफिनेशन विचारलं जाणार नाही. ठीक आहे. खूप सोपी आहे. हे थोडंसं कठीण वाटत आहे. का बरं? कारण की आपण डेफिनेशन वाचत आहे. ठीक आहे. पण मला डेफिनेशन तुम्हाला वाचून सांगणं गरजेचं आहे. बाकी लोक करतात नाही करतात त्याला मला त्याच्याशी लेणं देणं नाही आहे. पण मला तुम्हाला हे डेफिनेशन वाचून सांगायचे आहे. ठीक आहे. उपपदार्थ वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामांचा क्रियापदा व्यतिरिक्त, जे क्रियापद आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर शब्दांशी जो संबंध असतो त्याला काय म्हणतात? उपपदार्थ. आता बघा, वरील वाक्यात म्हणजे या वाक्यात जी नामे क्रियापदाशी संबंध दर्शवतात तेथे कारकार्थ तयार होतो, तर क्रियापद सोडून इतर शब्दांच्या संबंधाने उपपदार्थ तयार होतात. फक्त याला आपण सोडलं. बरोबर आहे. क्रियापदाला आपण काय केलं? फक्त सोडलेलं आहे. क्रियापद सोडून इतर शब्दाच्या संबंधाने उपपदार्थ तयार होतात. आता बघा, तुम्ही उत्तर द्या. मनातल्या मनात सांगून द्या तिथे, माईक सुरू न करता. क्रिया केव्हा घडली? सकाळी. क्रिया कोणी केली? कमलने केली. क्रियेचे साधन कोणते होते? मशीन. क्रिया कशावर घडली? विमलवर घडली, परकरवर घडली. बरोबर. ठीक आहे. परंतु विमल या नामाचा क्रियेशी कोणत्या प्रकारे संबंध येत नाही, तर तो दुसऱ्या नामाशी येतो. म्हणून तेथे येणाऱ्या संबंधास उपपदार्थ म्हणजे काय म्हटलेलं आहे? विमल कुठे गेला? विमल या नामाचा क्रियेशी संबंध येत आहे का? त्यांनी कोणती क्रिया केली आहे का? नाही, पण त्याचं नाव आलेलं आहे तिथे. लक्षात आलं? विमलने क्रिया केली का? विमलने क्रिया केली नाही. कोणी केली आहे क्रिया? कमलने केली. हे बघा, सकाळी कमलने विमलचा परकर मशीनने शिवला. ओके. सकाळी कमलने विमलचा परकर मशीनने शिवला. तर याच्यामध्ये विमलने काही काम केलं आहे का? परंतु तो परकर कोणाचा होता? विमलचा होता. तेच सांगितलं आहे, विमल या नामाचा क्रियेशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही, तर तो दुसऱ्या नामाशी येतो. ठीक आहे. दुसरं नाम कोणतं आहे? कमल. बरोबर. तो जे संबंध आहे तो कशाशी येत आहे? कमलशी येत आहे. म्हणून येथे येणाऱ्या संबंधास उपपदार्थ म्हणतात. तर हे आपल्याला याचाही काही अर्थ नाही आहे. मी तुम्हाला वाचून सांगत आहे पुन्हा समोरचं. नामाचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध एकूण 8 प्रकारचा असतो. ते 8 प्रकार कोणते? प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि शेवटी काय? अष्टमी नाही आहे. अष्टमी नाही. संबोधन. ठीक आहे. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि शेवटी काही संबोधन. त्याच्यानंतर काय म्हटलं आहे? विभक्तीचे ही 8 प्रकार मानले जातात. हे जे 8 जे आहे म्हणूनच विभक्तीचे 8 प्रकार मानले जातात. कारकार्थ एकूण 6 मानले जातात. कारकार्थ किती मानले जातात? एकूण 6 मानले जातात. पण आहे किती? टोटल 8 आहेत. कारकार्थामध्ये षष्ठी व संबोधन यांचा समावेश होत नाही. षष्ठी व काय? संबोधन. बरोबर. संबोधन मध्ये काय आहे? हात. आणि षष्टीमध्ये काय आहे? संबंध. हे कारकार्थ मानले जात नाही, पण त्या लिस्ट मध्ये तर तिथे दिलेले आहे की नाही? आपल्याला ते पाठांतर करणे आहे. कारकार्थामध्ये षष्ठी व संबोधन यांचा समावेश होत नाही, कारण ते उपपदार्थ निर्माण करतात. ठीक आहे. उपपदार्थ म्हणजे काय? आता सांगितलं उपपदार्थ, म्हणून मी डेफिनेशन सांगितले. ठीक आहे. डेफिनेशन का बरं सांगितली? कारण ते बघा एकमेकांशी संबंध असतात. आता उपपदार्थ म्हणजे काय? बघा, विमल या नामाचा क्रियेशी कोणत्याच प्रकारे संबंध येत नाही, तो दुसऱ्या नामाशी येतो. म्हणून येथे येणाऱ्या संबंधास उपपदार्थ म्हणतात. आणि उपपदार्थ म्हणजे
नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदा व्यतिरिक्त इतर शब्दांशी जो संबंध येतो तो म्हणजेच काय आहे, उपपदार्थ. ठीक आहे. आता बघा, काही बोली भाषेत षष्टीचे प्रत्यय सुद्धा कारकार्थ दर्शवणाऱ्या नामांना वापरतात. रामाने रावण मारला, रामाने रावण मारला, रामानेच्या खाली अंडरलाईन आहे. तर हा काय आहे, कर्ता झाला. रामाने काय झाला, कर्ता झाला. जेव्हा की कर्त्याला तुम्ही लक्षात घ्या, आपला प्रथमामध्ये होता. ठीक आहे, तुम्हाला आठवलं, याला आपण कर्ता ठेवलं होतं. हा कर्म आणि हे क्रियापद. ओके, याच्यामध्ये पण हा कर्ता आहे, हा कर्म आहे आणि हा क्रियापद. ओके, क्रिया कोणी केली दोघांमध्ये, रामनेच केली आहे, बरोबर. कर्म वेगळे वेगळे झाले. आता कर्म, सर हे तर नाम दिसून आलं, हा इथं रावण पण तर नाम वगैरे काहीतरी दिसून आलं, पण त्याच्यावर क्रिया घडली आहे ना. रामाने रावण मारला तर मेला कोण, रावण मेला, म्हणजे त्याच्यावर क्रिया घडलेली आहे म्हणून तो काय झाला, कर्म. ठीक आहे. आंब्यावर क्रिया घडली आहे म्हणून काय झाला, आंबा कर्म झाला. आणि शेवटी वाक्य संपवत आहे ते काय, क्रियापद. आता इथे लक्ष द्या, हा जो ने आहे, ने आहे, याच्या या चार्ट मध्ये तुम्ही बघाल तर हा इथे दिसेल तुम्हाला तृतीयामध्ये दिसत आहे. झूम करून बघू शकता तुम्ही. हा ने तृतीयामध्ये आहे आणि त्याचं जे कारकार्थ आहे ते काय आहे, करण, म्हणजेच काय, साधन. आता इथे मला सांगा तुम्ही कोणतं साधन दिसत आहे, साधन आहे का त्याच्यात, नाही. ठीक आहे, म्हणून हा तृतीयामध्ये येणार नाही. पण इथे काय लागला आहे, ने लागला, आणि तो कशाला लागलेला आहे, कर्ताला लागलेला. आणि कर्ता कशामध्ये तो, प्रथमामध्ये. दिसत आहे, दिसत आहे का, शेवटी इथे कारकार्थामध्ये तुम्हाला कर्ता दिसत असेल. आता ह्या काही गोष्टी आहे, ठीक आहे. विभक्ती व कारकार्थ. विभक्ती प्रत्ययावरूनच मानाव्यात कारकार्थ ते नाम वाक्यात कोणते कार्य करते यावरून ओळखावे. एकाच प्रत्ययाचे वेगवेगळे कारकार्थ असू शकतात, एकाच प्रत्ययाचे वेगवेगळे कारकार्थ असू शकतात. जसं चाचीचेच्या है ना, विभक्ती कोणती आहे याच्यामध्ये, षष्टी, पण प्रत्यय कोणते आहे, वेगवेगळे. ठीक आहे, आणि कारकार्थ पण वेगवेगळे असू शकतात. चला भेटू आपण पुढच्या क्लासमध्ये उद्या 6:15 वाजता.